नमस्कार। आज मी तुम्हाला फुटाण्याची लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे फुटाणे साल काढून स्वच्छ करून घेतले। 2 वाटी फुटाणे इथे, त्यासाठी मी पाऊण वाटी किसलेला गूळ घेतलाय, 2 मोठे चमचे वितळलेले तूप घेतले, काजू बदामची पावडर घेतली, विलायची पावडर आणि जायफळ पावडर घेतली। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। इथे मी भाजलेले फुटाणे मिक्सरला चांगली त्याची पावडर करून घेणार आहे। बघू शकता पावडर किती छान बारीक झाली। एका बाउलमध्ये सगळे फुटाणे मी पावडर करून घेतलेत। आता यामध्ये आपण काजू बदामची पावडर घालून घेऊया, विलायची पावडर आणि जायफळ घालून घेऊया। थोडंसं चवीसाठी मी मीठ घालून घेतलंय, 2 चमचे वितळलेलं तूप घालून घेतलंय आणि गूळ घेतलेला पाऊण वाटी थोडासा टाकून घेतलाय आणि थोडासा वाटीत तसाच ठेवलाय। तो आपण नंतर परत घेऊया जसं हवं तसं। या हाताच्या साहाय्याने याचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय। छान सगळे एकत्र झालं पाहिजे। आता उरलेला गूळ देखील मी यात घालून घेतलाय। गूळ घालून देखील आपलं सारण थोडंसं कोरडं आहे, त्यासाठी मी इथे 2 चमचे वितळलेलं तूप परत घेतलंय आणि 3 चमचे दूध घालून घेतले, म्हणजे लाडूसाठी असं आपल्याला घट्ट मिश्रण भेटेल। छान एकत्र करून घ्यायचे ते। आता बघू शकता तुम्ही लाडू वळणे इतपत आपलं मिश्रण तयार झाले। लाडू आता याचे छान वळले जातील। हाताला तूप लावून छोटे छोटे याचे असे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे। जास्त छोटे नाही आणि जास्त मोठे नाही, असे मीडियम साईजचे लाडू आपण हे बनवून घ्यायचे। बघू शकता तुम्ही लाडू किती छान झाले। आता मी सर्व लाडू ह्याचे बनवून घेणार आहे। याचे लाडू खायला खूप छान होतात। तुम्ही पण घरी रेसिपी ट्राय करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा। बघू शकता लाडू आपले सगळे तयार झालेत। याला डेकोरेशनसाठी मी पिस्त्याचे थोडेसे काप यावर लावून घेणार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।